आज होणार पैसे वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज दिनांक 11 मार्च 2025 आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज महिलांच्या खात्यावर 8वा हप्ता, 9वा हप्ता आणि सोबतच 10वा हप्तासुद्धा जमा होणार आहे. याच्याविषयीची अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याकडे आलेली आहे. चला तर अपडेट नेमकं काय आहे आणि आज कोणत्या बहिणींना पैसे वाटप होणार, संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेऊया. तर काल अर्थसंकल्प जो आहे तो पार पडलेला आहे आणि या अर्थसंकल्पाच्या अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एकूण 36,000 कोटींची तरतूद जी आहे ती झालेली आहे आणि या तरतुदीमध्ये महिला सक्षम होणार व महाराष्ट्र समृद्ध होणार याच्याविषयीचे धोरण आखण्यात आलेले आहे. आणि अशा पद्धतीची अपडेट आपल्याला अदिती वरदा सुनील तटकरे यांनी दिलेली आहे. म्हणजेच त्या महिला व बालविकास मंत्री आहेत आणि त्यांच्या अंतर्गतच ही मोठी घोषणा जी आहे ती झालेली आहे. आणि यामध्ये आज लाडकी बहीण योजनेविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याकडे आलेले आहे. ते म्हणजे काय, तर आज बहिणींना पैसे वाटप करून टाका असा आदेश अदिती तटकरे यांचा आलेला आहे. त्यामुळेच आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत. 8वा अधिक 9वा हप्ता अशा पद्धतीचे एकूण 2 हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आणि याच्या अगोदर तुम्हाला काल परवा दिवशी जर 1,500 आले असतील तर आता पुन्हा एकदा 1,500 रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. आणि सोबतच काही अतिरिक्त रक्कमसुद्धा महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे. ती अतिरिक्त रक्कम कोणती असणार आणि महिलांच्या खात्यावर आता 2100 रुपयांचा वादा केला होता, त्याचं काय झालं त्याच्याविषयी देखील अपडेट आलेलेच आहेत. ते आपण पुढे पाहूया. त्याच्या अगोदर मित्रांनो, अर्थसंकल्प कोणी सादर केला व अर्थसंकल्पाच्या अंतर्गत काय मोठमोठे निर्णय फक्त लाडक्या बहिणीसाठी झालेले आहेत ते आपण पाहणार आहोत. तर अदिती सुनील तटकरे यांचे ऑफिशियल त्यांच्या ट्विटरवर अकाउंट आहे, त्यांनी तिथून अपडेट आपल्याला दिलेली आहे. तर महाराष्ट्राचे अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करणारे दादा म्हणजेच अजितदादा पवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री आदरणीय मान्य श्री अजितदादा पवार यांचा आज 11वा अर्थसंकल्प मित्रांनो सादर झालेला आहे. आणि या 11व्या अर्थसंकल्पाच्या अंतर्गत लाडक्या बहिणींसाठीच फक्त मोठमोठे 3 नवीन बजेट जे आहे ते मंजूर करण्यात आलेले आहे. चला तर हे 3 बजेट कशासाठी मंजूर झालेले आहेत व दादांनी अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणीसाठी कशाविषयी लक्ष दिलेलं आहे, तर महाराष्ट्राचे हित व लाडक्या बहिणींचा विकास अशा पद्धती उद्देश या बजेटचे असणार आहे. आणि या बजेटच्या अंतर्गत तुम्ही पाहू शकता लाडकी बहिणीसाठी तर 36,000 कोटी तरतूद मंजूर झालेलीच आहे. सोबतच आता दुसऱ्या देखील नवीन योजना आलेल्या आहेत. ते म्हणजे काय, तर 50,55 लाख रुपयांची तरतूदसुद्धा लेक लाडकी योजनेसाठी झालेली आहे. लेक लाडकी योजना तुम्हाला माहिती असेलही, लेक जन्मल्यापासून ते 10वी होईपर्यंत त्यासाठी पैसे जे आहेत ते मिळत असतात. लेक लाडकी योजना आहे. त्याच्यानंतर दुसरी देखील योजनेसाठी तरतूद करण्यात आलेली आहे. ती म्हणजे काय, तर महिला सक्षमीकरण व महिला व बालविकास विभागाला 31,907 कोटींची रुपयांचा निधी जो आहे तो सुद्धा देणार आहेत. म्हणजे आता 2 ते 3 नवीन योजना ज्या आहेत त्या लाडक्या बहिणीसाठी लवकरच येणार आहेत. आणि याच्या अंतर्गत एवढा निधी जो आहे तो लाडक्या बहिणींना वाटप केला जाणार आहे. तर आता महिला सक्षम व महाराष्ट्र समृद्ध होणार. आणि या समृद्ध कशामुळे होणार, तर या अशा पद्धतीचे मोठमोठे बजेट जे आहे ते लाडक्या बहिणींसाठी आलेले आहे किंवा महिलांसाठी आलेले आहे. आणि याच्याविषयीच मित्रांनो आपण पुढे देखील काही महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहेत. हे पाहता 8वा अधिक 9वा हप्ता बहिणींना मिळणार, परंतु या अटी पूर्ण केल्या तरच. हो मित्रांनो, काही अटी आणि शर्त त्यांनी ठेवलेल्या आहेत. त्या अटी तुम्ही जर पूर्ण केल्या तर तात्काळ तुमच्या खात्यामध्ये 8वा अधिक 9वा हप्ता 3,000 रुपये लगेच जमा होणार आहे. परंतु या अटी तुम्ही पूर्ण करायला हव्यात. चला तर या अटी नेमकं कोणत्या आहेत आणि या अटी कशा पद्धतीने पूर्ण करायच्या आहेत आणि कोणत्या महिलांना या अटी पूर्ण केल्याच्यानंतर पैसे जे आहेत ते जमा होणार ते आपण लगेच जाणून घेऊया. तर महत्त्वपूर्ण मित्रांनो 4 अटी यांनी दिलेल्या आहेत. आणि या 4 अटीच्या अंतर्गत जर तुम्ही सर्व गोष्टी क्लिअर केल्या तरच तुम्हाला 8वा आणि 9वा हप्ता मिळणार, अन्यथा 1 रुपयासुद्धा मिळणार नाही. चला तर पहिली अट यांनी ठेवलेली आहे, ती म्हणजे तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचाच लाभ घेतलेला असायला पाहिजे. इतर योजनेचा जर लाभ घेत असाल तुम्ही तर तुम्हाला 1 रुपयासुद्धा मिळणार नाही. हो मित्रांनो, काही महिला ज्या आहेत त्या डबल योजनेचा लाभ घेत असतात. मग ती संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर दुसऱ्या योजना असतील, तर अशा पद्धतीने डबल योजनेचा जर लाभ घेत असाल तुम्ही तर मग मात्र तुम्हाला 1 रुपयासुद्धा मिळणार नाही. चला तर त्याच्यानंतर दुसरी नियम व अटीने ठेवलेली आहे, ती म्हणजे तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमीच असायला पाहिजे. हो मित्रांनो, 2.5 लाख म्हणजे 2.5 लाखापेक्षा तुमचे उत्पन्न कमी असायला पाहिजे. जर उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो अजिबात मिळणार नाही. याच्यानंतर तिसरा महत्त्वपूर्ण नियम आहे, म्हणजे ज्या महिलांच्या घरी किंवा नावावर 4 चाकी वाहन आहे आणि त्यांच्याकडे उत्पन्न त्यांचे चांगले आहे किंवा अशा महिलांना, ज्या महिलांच्या नावावर 4 चाकी वाहन असेल
तर त्या महिलांना सुद्धा योजनेतून बाहेर वगळण्यात आलेलं आहे. हो मित्रांनो, हा नियम सुरुवातीला शिथिल करण्यात आला होता, परंतु पुन्हा एकदा हा नियम त्यांनी लागू केलेला आहे आणि हा नियम लागू केल्यामुळे देखील भरपूर महिला योजनेतून बाद झालेल्या आहेत. याच्यानंतर तिसरा आणि महत्त्वपूर्ण चौथी अट यांनी ठेवलेली आहे, ती म्हणजे काय? जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ पाहिजे असेल तर तुमच्या आधार कार्ड बँकेशी लिंक असायला पाहिजे, सर्व गोष्टी क्लिअर असायला पाहिजेत आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे, तरच तुम्हाला लाडकी बहिणीचा 8वा अधिक 9वा हप्ता अशा पद्धतीचे 2 हप्ते तुम्हाला मिळून जाणार आहेत. चला तर आता अदिती तटकरे यांनी एक्झॅक्ट तारीख कोणती सांगितलेली आहे, की फिक्स तारीखच सांगून टाकली बघ त्यांनी, याच तारखेला आता हे पैसे जे आहे ते वाटप होणार आहे. तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता 7 मार्च 2025 पासून ही योजना व पैसे प्रक्रिया वाटप जे आहे ती सुरू झालेली आहे आणि या पैसे वाटप प्रक्रियेच्या अंतर्गत आता 12 मार्च हे आज आहे 11 मार्च आणि 12 मार्च हे 2 दिवस सलग पैसे जे आहेत ते महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. ते म्हणजे एकूण 2 टप्प्यामध्ये. हो मित्रांनो, 2 टप्प्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. पहिल्यांदा 1,500 रुपये तर तुमच्या खात्यावर जमा झाले असतीलही आणि जर झाले नसतील तर दुसऱ्या टप्प्यातच तुम्हाला पहिल्या टप्प्याचे पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत. असे मिळून एकूण 3,000 रुपये जे आहेत ते जमा होणार आहे, अशा स्पष्ट पद्धतीने अदिती तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केलेले आहे. व सर्व पात्र लाभार्थी महिलांना येथे पहा काय लक्ष यांनी काय दिलेलं आहे, सर्व पात्र लाभार्थी महिलांना म्हणजे ज्या महिला पात्र लाभार्थी आहेत अशाच महिलांना लाडकी बहिणीची योजनेचा हप्ता जो आहे तो मिळणार आहे व अशाच महिलांनी निश्चिंत राहावं अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. तर आता यामध्येच 15 जिल्ह्यांची नवीन यादी जाहीर झालेली आहे, की त्या 15 जिल्ह्यांमध्ये आज पैसे मिळणार आणि इतर राहिलेले 15 वेगळे जिल्हे असतील तर अशा जिल्ह्यांना नंतर पैसे मिळणार. तर चला तर त्या 15 महत्त्वपूर्ण जिल्ह्यांची यादी आपण पाहूया, कारण की या यादीच्या अंतर्गत तुम्हाला समजून जाईल की आज आपल्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार की नाही मिळणार आणि त्या हिशोबाने तुम्ही पैसे काढण्यासाठी बँकेतसुद्धा जाऊ शकता. चला तर आता हे महाराष्ट्राचा संपूर्ण नकाशा तुमच्या समोर आहे मित्रांनो आणि या नकाशाच्या अंतर्गत आपण पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे मिळणार. तर हे पहा, सुरुवात जी असणार आहे ती आज रायगडपासून असणार आहे. याच्यानंतर सातारा असणार आहे, यामध्ये सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगर, पुणे, ठाणे, नाशिक, मुंबई जिल्हा, मुंबई उपनगर. तर अशा पद्धतीने या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहेत. सोबतच इकडे मग छत्रपती संभाजीनगर असेल तर अशा पद्धतीने जिल्ह्यामध्ये पैसे जे आहे ते वाटप केले जाणार आहेत आणि बीड या ठिकाणी देखील पैसे आज येऊ शकतात, कारण की यामध्ये ह्या 15 जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून जवळपास 40% ते 50% महिला ज्या आहेत ते वंचित राहिलेल्या होत्या आणि या कारणास्तवच या जिल्ह्यांमध्ये आज सर्वात अगोदर पैसे जे आहेत ते वाटप करण्यात येणार आहेत. मग आता तुम्ही विचाराल सर आमच्या इतर जिल्ह्यांचं काय झालं, तर हे पहा, इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जे आहेत ते उद्या तुमच्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत, कारण की हे पहा आज 50% जिल्हे आहेत आणि उद्या 50% जिल्हे आहेत, म्हणजे असे मिळून 35 ते 36 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत. आणि यामधील मग नागपूर असेल, वर्धा असेल, भंडारा असेल, चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, हिंगोली असेल किंवा नांदेड असेल, तर या जिल्ह्यामध्ये उद्या पैसे जमा होणार आहेत. ते म्हणजे 3,000 रुपये जे आहे ते 2 हप्ते एकत्रित हप्ते तुमच्या खात्यावर जमा होऊन जाणार आहेत. आणि यामधील जर तुमच्या जिल्ह्यामध्ये काही अडचण असेल तर तेही आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतच असतो. तर इकडे मग अकोला असेल, बुलढाणा, वाशिम असेल, तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकरच पैसे जे आहे ते जमा होणार आहेत. आता महिलांना मोठा लाभ तर मिळणारच आहे आणि आज 9वा हप्ता मिळणार आहे. आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप तर होणारच आहेत. परंतु महिलांना प्रश्न पडलेला, सर 2100 रुपयांचं काय झालं किंवा ते 2100 रुपये कधीपासून आमच्या खात्यावर जमा होणार. तर हे पहा, 2100 रुपये जमा होण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याकडे आलेली आहे. ती अपडेट आपण तुम्हाला देणारच आहोत. त्यामधील काही तासांपूर्वीच निर्णय झालेला आहे. तर आता 2100 रुपये तर त्यांना द्यायचेच आहेत, परंतु आता बजेटसुद्धा आत्ताच आलेलं आहे आणि हे बजेट आल्याच्या पुढून 1 महिन्यापासून म्हणजे 10वा हप्ता तुम्हाला 2100 रुपये नक्कीच मिळू शकतो मित्रांनो. हो, आतापर्यंत सर्व गोष्टी जवळपास स्पष्ट झालेल्याच आहेत आणि 10वा हप्ता अतिशय मोठा हप्ता बहिणीला मिळू शकतो, तो म्हणजे 2100 रुपये जे की अंतर्गत महिलांना याचा प्रचंड मोठा लाभ जो आहे तो होणारच आहे. आणि आज बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा अजितदादा यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे काय, तर आज लाडक्या बहिणींना पैसे वाटप झालेच पाहिजेत. प्रत्येक बहिणीच्या खात्यावर आज पैसे जमा झालेच पाहिजेत. अशा पद्धतीचा महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय अजितदादांनी आणि मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे आणि बहिणींचे मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे. आता यामध्ये योजनेतून 5 लाख महिला योजनेतून बाद झालेल्या आहेत. हो मित्रांनो, 5 लाख महिला योजनेतून बाहेर हाकलण्यात आलेल्या आहेत. आणि कशामुळे महिला योजनेतून बाहेर काढण्यात आलेल्या आहेत तर हे पहा, जर त्यांनी डबल योजनेचा लाभ घेतलेला असेल, लाडक्या बहीण योजनेचे नियम जर मोडले असतील आणि सर्व हे 4 नियम तुम्हाला वर सांगितलेले आहेत. पुन्हाही सांगतो, तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे, सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर असायला पाहिजेत आणि तुम्ही कुठल्याही डबल योजनेचा लाभ घेतलेला नसायला पाहिजे, तरच तुम्हाला ह्या लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे. या सर्व गोष्टी जर तुम्ही पूर्ण केल्या असेल तरच तुम्ही योजनेच्या आत आहात, अन्यथा तुम्ही योजनेतून बाहेर झालेले आहात. ही तो गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. आता महत्त्वपूर्ण म्हणजे पैसे तर सर्व बँकांमध्ये येतात, त्यामध्ये वाद नाही, परंतु 3 महत्त्वपूर्ण बँका अशा आहेत की त्या बँकांमध्ये आज पैसे जे आहेत ते लवकरात लवकर जमा होणार आहेत. तिकडून पाठवले पैसे की लगेच तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जाणार आहेत. यामधील सर्वात पहिली बँक आहे ती म्हणजे मित्रांनो इंडिया पोस्ट पेमेंट बँक, म्हणजे पोस्टाची बँक आपली. जर पोस्टाच्या बँकेत खाते असेल तर सर्वात अगोदर लाभ जो आहे तो तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यानंतर मग SBI आहे. SBIमध्ये जर तुमचे खाते असेल तरी देखील लाभ तुम्हाला सर्वात अगोदर मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँक किंवा बँक ऑफ महाराष्ट्र बँक, तर या बँकेमध्ये खाते असेल, या सरकारी बँक आहेत आणि या सरकारी बँकेमध्ये खाते असेल तर लवकरात लवकर लाभ जो आहे तो वितरित होत असतो आणि याच्या अगोदरही झालेला आहे. त्यामुळे या बँकेत खाते असेल तर लाभ लवकर मिळणार आहे आणि इतर बँकेत खाते असेल तरी देखील टेन्शन घेण्याची गरज नाही. त्या बँकेत देखील पैसे येणार, परंतु थोडासा उशीर होऊ शकतो, एक दिवस किंवा 1.5 दिवस तो उशीर होऊ शकतो, परंतु पैसे सर्व बँकेमध्ये आधार कार्ड लिंक असेल तर सर्व बँकेमध्ये नक्कीच मिळून जाणार आहेत. आता 8व्या हप्त्याचं नियोजन तर झालेलंच आहे मित्रांनो. महिला व बालविकास मंत्री यांनी चेक जो आहे तो पुढे पास केलेला आहे, तो म्हणजे बँकांकडे. हा चेक बँकांकडे गेल्याच्या नंतर आता फक्त पैसे मिळण्यासाठीचीच वाट पाहण्यासाठीचाच वेळ राहिलेला आहे. 8वा हप्ता तर ऑलरेडी सर्वांना वाटप झालेला आहेच आणि यामधील 9व्या हप्त्याची देखील टेन्शन आहे. 9वा हप्ता देखील महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि आता नवीन बजेट तर सादर झालेलं आहे. त्यामुळे हप्ता वाढ जी आहे ती आता एप्रिलपासून म्हणजे 10व्या हप्त्यापासून होऊ शकते व त्याच्यानंतर सर्व महिला ज्या त्या खुश नक्कीच होणार आहेत, कारण की 1500 रुपयावरून डायरेक्ट 2100 रुपये होणे ही महिलांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बाब असणार आहे. आता पुढील गोष्टी राहिल्या ती म्हणजे काय, तर सरकारच्या नवीन योजना कोणत्या असतील तर हे अन्नपूर्णा योजना ही पहिलीच योजना आहे आणि लाडकी बहीण योजनेची संलग्न ही योजना असल्यामुळे या योजनेचा देखील लाभ महिलांना मिळण्यास सुरुवात झालेली आहे. आणि याच्या अंतर्गत 3 गॅस सिलेंडरची सबसिडी जी आहे ती महिलांना वाटप केली जात असते आणि यामध्ये तुम्हाला 3 गॅस सिलेंडरची सबसिडी मिळाली का ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि ही सबसिडी मिळण्यासाठी फक्त तुम्हाला काय करायचं आहे तर गॅस बुकिंग करून भरायचं आहे. तुम्हाला सुद्धा गॅस अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत 3 गॅस सिलेंडरची सबसिडी नक्कीच मिळून जाणार आहे. आणि आता अर्थसंकल्पाच्या बजेटमध्ये सर्व गोष्टी सादर झाल्याप्रमाणे आजपासून आज 11 मार्च 12 मार्च सर्व म्हणजे 2 दिवस प्रचंड मोठी रक्कम जी आहे ती बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेलीच आहे आणि ही रक्कम डायरेक्ट बहिणींच्या खात्यामध्ये जाऊन पडत आहे, ती म्हणजे 3000 रुपये. तर मार्च, फेब्रुवारी व मार्च अशा पद्धतीने एकूण 2 महिन्याचे पैसे मिळून महिलांच्या खात्यावर 3000 रुपये जमा होत आहेत. आणि अदिती तटकरे यांनी ही गोष्ट स्पष्ट सांगितलेली आहे की आता उशीर नाही, मात्र आता फक्त होणार तर फक्त पैसेच वाटप होणार आणि याच महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार ज्या महिलांनी सर्व नियम पालन केलेले आहेत, सर्व गोष्टी त्यांनी व्यवस्थितरित्या पालन केलेले आहेत. तर अशा सर्व महिलांच्या खात्यावर आज पैसे 11-12 मार्च हे 2 दिवस महत्त्वपूर्ण ठरणार आहेत लाडक्या बहिणीसाठी आणि पैसेसुद्धा डायरेक्ट जमा होऊन जाणार आहेत. कुठल्याही प्रकारचा उशीर, दिरंगाई किंवा अडचण शक्यतो तरी येणार नाही. परंतु अदिती तटकरे यांनी हे देखील सांगितलेले आहे की 8वा व 9वा हप्ता मिळण्यासाठी अटी तुम्ही पूर्ण करा व अर्थसंकल्पाचे बजेट जे आहे ते अतिशय जबरदस्त बजेट लाडक्या बहिणीसाठी सादर झालेले आहे आणि लवकरच 2 ते 3 महत्त्वपूर्ण योजनेचे अपडेट आपल्या चॅनलवर आपण घेऊन येणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल, पहिल्याच वेळेस आलेला असाल तर तुम्ही या अपडेट महत्त्वपूर्ण वाटल्या असतीलही तुम्हाला आणि व्हिडिओसुद्धा आवडला असेल, त्यामुळे लाईक लगेच करून टाकायचं मित्रांनो. लाईक करण्यासाठी माघार अजिबात घ्यायची नाही. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला तुम्ही म्हणजे तुम्ही नक्कीच आपले रॉयल सबस्क्रायबर आहात. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा व महिलांसाठी अशाच सतत नवनवीन लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर दुसऱ्या मुख्यमंत्री लेक लाडकी योजना असेल तर अशा नवनवीन योजना येण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता, कारण की योजना आल्याच्या नंतर सर्वात अगोदर अपडेट देणारं आपलं चॅनल आहे मित्रांनो. याच्या अगोदरही भरपूर चॅनल अपडेट देत असतात, परंतु सर्वात अगोदर आणि सर्वात सुपरफास्ट अपडेट जे आहे ते फक्त आपल्या चॅनलतर्फेच येत असते मित्रांनो. आज महिन्याच्या खात्यात 8वा आणि 9वा हप्ता तर जमा होणारच आहे आणि 10वा हप्तासुद्धा येत्या 15 दिवसाच्या आत महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे आणि
आणि ही अपडेट देखील आपण यूट्यूबवर नाही मित्रांनो, सर्व यूट्यूबवरील सर्व चॅनलच्या अगोदर आपण ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. याबद्दल तुम्हाला काय सांगायचे झाले तर ते म्हणजे 11 व 12 मार्च हे 2 दिवस महिलांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व मोठे दिवस असणार आहेत आणि या दिवसाचे महिलांना नक्कीच आनंदी होणार आहेत, सोबतच खुश देखील होणार आहेत. कारण की अशा पद्धतीचा मोठा लाभ जो आहे तो कोणीही वाटप करत नाही मित्रांनो. महाराष्ट्र शासन तुमच्यासाठी हे गोष्टी सर्व करत आहे आणि यामधील 10वा हप्ता तर अत्यंत महत्त्वपूर्णच ठरणार आहे. कारण याच्या अंतर्गत 2100 रुपये महिलांच्या खात्यावर जे आहे ते जमा होणार आहेत. या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन अपडेटसाठी स्टे ट्यून विथ जॉब अपडेट मराठी. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या खाली छान अशी कमेंट करा. धन्यवाद सर, व्हिडिओ आवडला, आम्ही त्यामध्ये समाधानी आहोत, त्यामुळे धन्यवाद.